मांडलेल्या बाजू ते ऐकणार आहेत। आमच्याकडे निवेदन तयार आहे। आमची जी अभ्यासकांची टीम आहे ती टीम आमची त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर मॅडम इथं निवेदन स्वीकारण्यासाठी येणार आहेत। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतो तुम्हाला की हा जो अन्याय आहे तो आतापर्यंत का होत आला की फक्त इथं काम करणारे जे नोकर आहेत ते स्वतःला इथले जागीरदारी समजतायत, ते त्यांच्या बापाची प्रॉपर्टी झालेली आहे। पण त्यांना आज सांगू इच्छितो की हा अन्याय आजपर्यंत जो सहन केला तो याच्यानंतर कुठलाही आमचा आदिवासी कोळी, महादेव मल्हार डोकरे कोळी कोणीही सहन करणार नाही, हे सगळ्यांच्याकडे मी इथं सांगतो। त्यामुळं आजपासून हे आजचा त्यांचा शेवटचा अल्टिमेट आहे। आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतोय। 10 दिवसात त्यांनी निर्णय घेऊन 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याचं परिपत्रक काढण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे तिकडं मुख्यमंत्र्याकडे पाठवावं। इथं मोर्चा आला होता, एवढे लोक आलेले आहेत आणि त्यांची मागणी जुनून आहे आणि त्यांची मागणी म्हणजे आम्ही आरक्षणामध्ये आहोत। आम्ही कुठलंही त्यांना नवीन आरक्षण मागत नाही। राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये आम्ही 28, 29, 30 नंबरवरती आहोत आणि ते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हक्क दिलेला आहे। परंतु हे जे काही नतद्रष्ट लोक आहेत ते उर्वरित विस्तारित क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवून देत नाहीत आणि आमच्या पण वाट्याचं ते खातात। त्यामुळं एक तर त्यांनी आम्हाला आहे त्या परिस्थितीत न्याय द्यावा, नसेल तर आमचं अ आणि ब